तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे भाऊ आपल्या चॅनलवरचा पहिला कार न्यूज व्हिडिओ. तर शेवटपर्यंत नक्की पहा बरं, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 कार न्यूज सांगणार आहोत ज्या तुम्ही ऐकल्याच पाहिजे. तर चला मंडळी, या व्हिडिओला आपण सुरू करू. तर मंडळी, ही पहिली कार न्यूज आहे आपली स्कॉर्पिओ म्हणजे महिंद्राची. तर महिंद्रा स्कॉर्पिओ तुम्हाला तर माहितच आहे. तर स्कॉर्पिओ यांचं एक पिकअप व्हर्जन भारतामध्ये लॉन्च होणार आहे 2025 पर्यंत. तर आता स्कॉर्पिओ कसं आहे, एकदम रिलायबल गाडी आहे, चांगली गाडी आहे. स्कॉर्पिओ एन झाली एक SUV खतरनाकवाली. त्यानंतर स्कॉर्पिओ एक्स जी आहे ते भारतामध्ये पेटंट केलेलं आहे. म्हणजे स्कॉर्पिओ एक्स जे आहे ते एक स्कॉर्पिओ एनमध्ये पिकअप ट्रक वाईज येणार आहे. म्हणजे कसा आहे विषय माहिती आहे का, आता टोयोटा हायलक्स जे लोक पहिले विचार करतो ना घ्यायचा टोयोटा हायलक्स, तर एवढा खतरनाक, एवढा जास्त प्राईजमध्ये त्याची किंमत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. पण आता स्कॉर्पिओ एक्स जेव्हा येईल स्कॉर्पिओ एनमध्ये, स्कॉर्पिओ एन प्लस पिकअपचं असं व्हेरिएशन जे खतरनाक येईल, त्यानंतर त्याची जी प्राईज आहे त्या हायलक्सपेक्षा तर कमीच राहणार, कारण भारतात मॅन्युफॅक्चर होऊन राहिलं. तर स्कॉर्पिओ एक्स अशा प्रकारे महिंद्रानं आपल्या भारतामध्ये लॉन्च करणार 2025 पर्यंत. आणि एक खतरनाक म्हणजे एक नंबर. आणि जशा प्रकारे आपल्याला स्कॉर्पिओ एनचं जे बॅजिंग भेटते मागच्या साईडले स्कॉर्पिओ आणि एन असा रेड अक्षरमध्ये हायलाईट, तर तशा प्रकारे स्कॉर्पिओ आणि एक्स जे आहे ते थोडं असं हायलाईट आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे होणार आहे स्कॉर्पिओ एक्स एक पिकअप ट्रक भारताचा. आणखी दुसरी न्यूज आहे महिंद्राकडूनच, कारण महिंद्रा जे आहे ते Z8 सिलेक्ट नावाचं एक व्हेरियंट आपल्या इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे, जे की Z6 आणि Z8 मध्ये, म्हणजे Z6 आणि ZXच्या मध्येच असणार. आणि Z6 पेक्षा 1,60,000 रुपये तुम्हाला जास्त द्यायचे आहेत आणि हे व्हेरियंट आपल्या घरी घेऊन जायचं आहे. आणि Z6 मध्ये जे आपल्याला भेटत नाहीत आणि Z8 मध्ये जे आपल्याला भेटते, तर दोन व्हेरियंटचं एक मिक्सचर बनवण्याचा इथं प्रयास केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता त्याचे स्पेसिफिकेशन सगळं. मंडळी, आपली तिसरी कार न्यूज आहे भाऊ लँड रोवरची. म्हणजेच लँड रोवरची जे रेंज रोवर विलार जी गाडी येते, त्या गाडीची भारतामध्ये किंमत आहे जवळपास 94 लाख रुपीज, म्हणजे 94 लाख रुपीज. आणि यांना पहिल्यांदा हे झालेलं आहे. कारण कसा विषय आहे, आता सध्या ज्या प्रकारे पहिले जेवढी डिमांड होती गाड्यांची, आणि मार्केटमध्ये ऑप्शन पण जास्त नव्हते, म्हणून या गाड्यांना एवढी किंमत होती. पण आता 94 लाखाहून यांना डायरेक्ट या गाडीची किंमत आणलेली आहे 88 लाख रुपीज. म्हणजे जवळपास 6 ते 6.25 लाख रुपये जे आहेत त्या गाडीवर आपल्याला कमी पाहायला भेटणार आहेत. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जे मर्सिडीज आहेत, BMW आहेत, यांना पण थोड्या यांचे प्राईस कमी करायला पाहिजे. आणि हे 88 लाखच नाही, तर जवळपास या गाड्यांची किंमत 83 ते 84 लाखापर्यंत असायला पाहिजे. म्हणजे आणखीन कमी व्हायला पाहिजे आजच्या मार्केटच्या हिशोबानं. तर मंडळी, चौथी कार न्यूज आहे ते म्हणजे आपल्या विनफास्ट कार कंपनीची. विनफास्ट एक इलेक्ट्रिक कार कंपनी आहे जी इलेक्ट्रिक व्हेकल्स प्रोड्यूस करते आणि ती आपल्या भारतामध्ये येणार आहे. आणि यांना तमिळनाडूमध्ये पण यांचा जो प्लांटचा त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. जवळपास 4,200 कोटी रुपये हे कार कंपनी जे भारतामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि लोकली जी गाड्या बनवणार आहे आणि लोकली गाड्या बनवून कस्टमरला प्रोव्हाइड करणार. आणि एक एकदम स्मार्ट स्टेप्स आहे या ब्रँड. आणि मंडळी, या ब्रँडनं VF3 ला आपल्या भारतासाठी पेटंट केलेलं आहे. VF3 एक अशी गाडी एक मायक्रो SUV मध्ये येते. ज्या प्रकारे आपल्या भारतामध्ये कॉमेट येते ना, तर कॉमेटपेक्षा थोडी मोठी आणि अशी SUV टाईप आपल्याला या गाडी जी आहे ते भारतासाठी पाहायला भेटणार आहे. आणि VF3 जी आहे आपल्या भारतामध्ये येणार आहे ते मायक्रो SUV आहे. तर हा एक ग्रोईंग सेगमेंट आहे आपल्या भारतामध्ये, कारण सध्या क्रेज आहे लोकांना इलेक्ट्रिक कारचा. आणि अंडर 10 लाख मध्ये हे गाडी जी आहे ती येणार आहे. म्हणजे कॉमेटपेक्षा थोडी मोठी असणार आहे आणि लुक्स पण आपल्याला असे नवीन डिफरंट थोडे वेगळे भेटून जातात या गाडीमध्ये. तर मंडळी, आता आपली 5वी कार न्यूज आहे मित्सुबिशीची. कारण मित्सुबिशी भारतामध्ये 100% येणार आहे आणि मित्सुबिशीच्या 4-5 गाड्या भारतात लॉन्च होऊ शकतात. पण त्या 4-5 गाड्यांपैकी जी मेन आहे, खतरनाक आहे, एक नंबर गाडी आहे ती म्हणजे पजेरो स्पोर्ट म्हणजे आपल्याला एकदम खतरनाक लुक्स भेटून जाते. त्यानंतर 40-45 लाख रुपयामध्ये आपल्याला ही गाडी येणार आहे. म्हणजे फोर्ड एंडेवर झालं, फॉर्च्युनर झालं, तर फोर्ड एंडेवरच्या लेवलची ही गाडी येणार आहे. आणि फॉर्च्युनरपेक्षा तर चांगले ऑफरोडिंग कॅपॅबिलिटीज आणि अप्रोच अँगल या गाडीची खतरनाक आपल्याला भेटणार. सेगमेंट जर चांगलं राहिलं या गाडीचं तरच ही गाडी भारतामध्ये टिकू शकेल. नाही तर जर का सुरुवातीला जर एवढी जास्त किंमत राहील या गाडीची, तर लोक कारण रिलायबिलिटीच्या फॉर्च्युनर नाही तर फोर्ड एंडेवरकडेच जाणार आहेत. त्या होत्या आपल्या मराठीमध्ये 5 कार न्यूज. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं ओपिनियन काय या कार न्यूजबद्दल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू अशाच नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.